कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. नवी मुंबई मार्केट कमिटी ही मार्केट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स राष्ट्रीय बाजार झाल्यानंतर याच्यामध्ये आता जबाबदारी स्वीकारल्यानंतर सारे विषय आम्ही समजून घेत होतो आणि असं मला वाटतं की आता वेगाने इथे कामकाज सुरू झालं पाहिजे. त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासंदर्भात आज बैठक घेतलेली. पण त्या अगोदर ग्राउंडवर जाऊन ही मार्केट कमिटीमध्ये काय काय विषय आहेत, काय इथल्या लोकांच्या समस्या आहेत, कुठल्या कुठल्या वेगळ्या मार्केट आहेत, केवढी मोठी ही मार्केट आहेत, काय बेसिक स्ट्रक्चरचं इथे कमी आहे, इन्फ्रास्ट्रक्चरचं कमी, बेसिक एम्युनिटीज सुद्धा इथे थोड्या कमी आहेत, त्या सुद्धा आपल्याला बदलण्याची सुधारण्याची गरज आहे. पण म्हणून आता आज पूर्ण मार्केटचा आम्ही 5-6 तास जेवढा वेळ लागेल तेवढा दौरा करून या मार्केटला राष्ट्रीय स्तरावरचं मार्केटच्या दर्जाच्या अनुसार त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचं सुधारचं काम आम्ही करणार आहे. डिजिटलायझेशनच्या संदर्भात मोठा एक आम्ही निर्णय घेतोय. आमचं नियोजन आहे की पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये 100% मार्केट हे डिजिटल पेमेंटवर झालं पाहिजे. इथल्या व्यापाऱ्यांची त्याबद्दलची भूमिका काय, त्यांची सोय होते का नाही, असं सुद्धा त्याच्यामध्ये आम्ही फीडबॅक घेणार आहे. आणि संबंध ऑनलाईन डिजिटल व्यवस्था जे ट्रकमध्ये येते, फास्टॅगपासून तर माल खाली होण्यापर्यंत सगळ्या गोष्टींची व्यवस्था आपण लावू. ज्या काही गॅप्स असतीलच तर त्या सर्व सुधारण्याचं काम आपण करू. मागच्या काळामध्ये मार्केट झाल्यापासून जे जे काही संचालक मंडळ असेल, चेअरमन असेल, त्यांनी आपापल्या पद्धतीने त्या मार्केटसाठी योगदान केलेलं आहे. अजून काय आपल्याला सरकारच्या वतीने त्याच्यामध्ये लक्ष देता येईल ते आपण करू. अनेक विषय आपल्याला करायचे. त्याचबरोबर आपली इंटरनॅशनल मार्केट तयार होते. आपल्याकडे आता मार्केट कमिटी, रिजनल मार्केट, नॅशनल मार्केट आणि इंटरनॅशनल मार्केट असा हा पूर्ण पिरॅमिड आपण तयार करतोय. आणि तो पिरॅमिडची तयारी आपल्याला आपण वाचलीच असेल की साधारणतः 1400 एकरवर एक नवीन मार्केट मुंबईच्या इथे आहेच आहे आणि परत एक नवीन मार्केट आपण तिकडे तयार करतोय. आणि म्हणून इथल्या काय काय विषय आहेत हे समजून आज निर्णय घेणार आहेत. इथल्या अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा करणार आहेत. काही आम्ही कॉन्ट्रॅक्टवर फील्डमधनं या ॲग्रिकल्चर क्षेत्रामध्ये या विविध इंडस्ट्रीमध्ये काम करणारे लोक आहेत त्यांना सुद्धा आम्ही घेणार आहे. पुढच्या काळामध्ये एक CEO, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर कोणी तज्ज्ञ आम्हाला मिळाला या क्षेत्रामधला तर तोही आम्ही घेणार आहे. आणि सगळ्या तज्ज्ञांची, कन्सल्टंटची, जाणकारांची, अनुभव लोकांची मदत घेऊन या मार्केटला अजून पुढचा टप्पा नेण्यासाठी आपण प्रयत्न करू. मार्केटमध्ये कर्मचारी बरेच रिटायर होतात आहे आणि आता या मागच्या वर्षामध्ये फार मोठ्या प्रमाणात रिटायरमेंट झालेले आणि मग आपल्याला नव्याने भरती प्रक्रिया करायला पाहिजे. परीक्षाच्या माध्यमातून पारदर्शक पद्धतीने ती प्रक्रिया होईल. पण तोपर्यंत आपण कॉन्ट्रॅक्ट बेसवर त्या फील्डच्या लोकांना आपण घेणार. 100 लोकांची काढले, पण कधी होणार? आलोय, पूर्ण आढावा घेतल्यानंतर याचं उत्तर देता येईल. तर आपण 6 महिने सकारात्मक मानसिकतेने आपण प्रश्न विचारतात आहे तसं विचारलं नाही पाहिजे. ही मार्केट आहे, फिरायला मला 15 दिवस लागतील जर आपण फिरलो तर. पण इथे पण अधिकारी आणि आहेत. म्हणून आपल्याला आता आम्ही चार्ज घेतल्यानंतर कामाला सुरुवात केली आहे. वेगाने काम होईल. आपण सकारात्मक राहूया. ज्या गोष्टी आहेत ही मार्केट ही सगळ्यांची आहे. याच्या माध्यमातून जे घटक आहेत त्या घटकांचा विकास झाला पाहिजे. तो प्रयत्न आपला सगळ्यांचा आहे. आणि आता तुम्ही कुठलं काय विषय सांगता ते कुठली कमिटी होती आणि कोण कमिटी मेंबर होते वगैरे. आता 5-6 वाजेला पुन्हा एक ब्रीफिंग आपण ठेवूया आढावानंतर. म्हणून मला मीडियाला म्हणणं होतं की आलोय, मार्केट बघितल्यानंतर आपण दिलं पाहिजे. पण आपला सगळ्यांचा खूप आग्रह होता आणि मग आपल्या सगळ्यांशी भेटून येऊया आणि आपल्याला काय करता येईल. या मार्केटमध्ये मार्केट म्हटलं तर पुश अँड पुल असतं. कोणाचं हित असतं म्हणून त्याला ते गोष्टी झाल्या पाहिजे, कोणाला वाटतं की ही गोष्ट झाली नाही पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी चालणारच आहे. त्याच्यातलं मार्केटचं हित काय आणि जनहिताचं काय तो निर्णय आपल्याला घ्यावा लागेल. पारदर्शकच झालं पाहिजे, कायद्याने होईल. पारदर्शक नाही झालं, जे पारदर्शक नाही करणार
त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार आणि कोर्टात त्यांना पोलीसमध्ये जातील. आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये पारदर्शक हेच अपेक्षित है। वही मैं कहना चाहता हूँ कि मार्केट को मुझे देखना है और ये बात ज़रूर है, कोई भी चीज़ 40, 50, 60 साल बाद पुरानी हो जाती है और पुरानी को अपने को नए करनी पड़ती है। तो जहाँ ज़रूरत पड़ेगी वहाँ नए भी करेंगे। शुरुआत हम लोग मूलभूत सुविधा से करेंगे। शौचालय, पीने के पानी, लाइट, शेड, ये सारी चीज़ों को तत्काल करेंगे और ये जो लॉन्ग टर्म है उस पे भी निर्णय लिया जाएगा और सारे निर्णय होके हम लोग आगे बढ़ेंगे। सर, बांगलादेश प्रश्न तोच आहे की पाहू द्या, निर्णय घेता येईल म्हणूनच पाहण्यासाठी आलोय. एकदा पाहिल्यानंतर मग आपल्याला त्याच्यावर उत्तर देतो.